सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रोसेसिंग कॉस्टिंग काय असते आणि प्रोसेसिंग कॉस्टिंगच्या तंत्रानुसार कॉस्टिंगचा शोध कसा घेतला जातो, प्रत्येक विधेयला किती परिव्यय होतो त्याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला दुसरं कॉस्टिंगचं तंत्र आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट इज ए लार्ज जॉब वर्क एक्सटेंडेड टू मोर दॅन वन फायनान्शियल इयर. बघा, याला करार परिव्यय पद्धती असं म्हटलं जातं, ठेका परिव्यय पद्धती. तर ठेका म्हणजे काय? एक विशिष्ट काम एखाद्या ठेकेदाराला दिल्यानंतर एक वित्तीय वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी हे काम असतं आणि म्हणून या कामाच्या अनुषंगाने हे काम पूर्ण होईपर्यंत किती परिव्यय या कामाचा होतो हे काढण्याचं तंत्र म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग असं म्हटलं जात असतं. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज ए टेक्निक्स टू फाइंड आउट कॉस्ट पर कॉन्ट्रॅक्ट वर्क. परिव्यय पद्धतीमध्ये या तंत्रानुसार प्रत्येक जे कॉन्ट्रॅक्ट असतं, प्रत्येक जो ठेका असतो त्या ठेक्याला किती खर्च येतो, किती परिव्यय येतो हे शोधून काढण्याचं एक तंत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, ठेका म्हणजे काय? बघा, आपल्या भोवताली ट्रॅव्हलिंग बसेस असतात, गुड्स कॅरियर म्हणजे ट्रक वगैरे असतात, त्याच्यानंतर समुद्राच्या काठावरती जहाज हे असतं. तर ह्या ट्रॅव्हलिंग्स किंवा गुड्स करियर शिप्स हे जे तयार केले जातात त्याच्या बॉडी बिल्डिंग जेव्हा केले जातात तर त्या कालावधीमध्ये ते पूर्ण बॉडी तयार करण्यासाठी किती खर्च येतो यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, ठेका दिला जातो. तर तो ठेका दिल्यानंतर पूर्ण ठेका होईपर्यंत किती परिव्यय होतो हे शोधून काढण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो. एक्सेट्रा बॉडी बिल्डिंग वर्कशॉप कंप्लीट थ्रू कॉन्ट्रॅक्ट गिव्हन टू ए पर्टिक्युलर टेक्निक स्किल्ड पर्सन ऑर ए कंपनी. बघा, रस्ते बांधकाम, त्याच्यानंतर पूल, इमारती बांधकाम, रोड बांधकाम यासाठी वेगळ्या प्रकारचे ठेके दिले जात असतात. हे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात आणि या पर्टिक्युलर फाउंडेशनसाठी सुद्धा अशा प्रकारचे हे कामं दिले जातात आणि हे काम विशिष्ट कार्यातून ठेक्यामधून पूर्ण केले जात असतात. पर्सनल और कंपनी इन ए पर्टिक्युलर टाईम एज ए पर कॉन्ट्रॅक्ट. एका विशिष्ट कालावधीसाठी कंपनीला किंवा एखाद्या स्किल्ड व्यक्तीला जेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो त्या अनुषंगाने ते कॉन्ट्रॅक्टचं काम पूर्ण होईपर्यंत जो काही परिव्यय होतो याला कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग असं म्हटलं जातं. इन ए पर्टिक्युलर टाईम एज ए पर कॉन्ट्रॅक्ट. प्रत्येक विशिष्ट कालावधीसाठी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला किती खर्च येतो हे या ठिकाणी शोधून काढलं जात असतं. इट इज ऑल्सो बेस्ड ऑन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 1872च्या करार कायद्याच्या अनुषंगाने हा करार केला जातो, ठेक्याचा करार केला जातो. फॉर द पर्पज ऑफ टू फाइंड आउट द कॉस्ट पर कॉन्ट्रॅक्ट मेन्शन व्हेरियस अकाउंटिंग बुक्स अँड प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट ऑन द एंडिंग ऑफ ए पर्टिक्युलर फायनान्शियल इयर. एका विशिष्ट वित्तीय वर्षाच्या शेवटी हा कॉन्ट्रॅक्ट लेखा तयार केला जातो आणि त्याच्यानुसार किती खर्च येतो, किती परिव्यय येतो हे शोधून काढण्यासाठी वेगळ्या प्रकारची खाती ठेवली जातात आणि त्या खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट अकाउंट हे तयार केलं जात असतं. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत, त्या पुढीलप्रमाणे अतिशय महत्त्वाचं आहे. यावरती तुम्हाला MCQ येऊ शकतात, म्हणून प्रत्येक जे कन्सेप्ट आहे ते लक्षात घ्या, त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि याच्यावरती तुम्हाला MCQ येऊ शकतात. नंबर 1, कॉन्ट्रॅक्ट. ए पर्टिक्युलर वर्क कंप्लीट ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पार्टीज.
दोन व्यक्तीमध्ये जेव्हा एखादं विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी जो काही करार केला जातो त्याला कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जात असतं. नंबर 2चं कन्सेप्ट आहे कॉन्ट्रॅक्टी. पर्सन ऑर ए कंपनी हू गिव्ह द कॉन्ट्रॅक्ट टू एनी अदर पर्सन ऑर ए कंपनी फॉर द पर्पज कंप्लीट एनी प्रिस्क्राईब्ड वर्क. पूर्वनिर्धारित एखादे काम पूर्ण करायचं असेल तर ते कार्य पूर्ण करण्यासाठी ज्या व्यक्तीला ठेका दिला जातो तर त्या व्यक्तीला काय म्हणतात? कॉन्ट्रॅक्टी. ठेकेदार असं याला ठेकेदाता असं म्हणतात कॉन्ट्रॅक्टी. कॉन्ट्रॅक्टर ठेके देणारा असं म्हटलं जातं. कॉन्ट्रॅक्टर पर्सन ऑर ए कंपनी हू पजेस कॉन्ट्रॅक्ट फॉर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कम्प्लिशन ए पजेस्ड वर्क. एक विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी ज्या व्यक्तीने ठेका घेतलेला असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणतात. कॉन्ट्रॅक्टी म्हणजे ठेका देणारा आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ठेका घेणारा. जो व्यक्ती प्रत्यक्ष काम करून घेणार आहे, काम करणार आहे साईटवरती, त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हटलं जातं. किंवा ज्या व्यक्तीच्या माध्यमातून कार्य पूर्ण केलं जातं त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हटलं जात असतं. नंबर 4 इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट. ठेका दिलेला असेल आणि ते ठेका एका विशिष्ट फायनान्शियल अकाउंटमध्ये फायनान्शियल इयरमध्ये पूर्ण झालेला नसेल तर त्याला इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. ए पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट वर्किंग इज नॉट कंप्लीट इन ए नियरेस्ट फायनान्शियल इयर is called incomplete contract. In these types of contract, credit balance on the contract account not transferred to profit and loss account. ज्या ठेक्याचं काम पूर्ण झालेलं नसेल एखाद्या वित्तीय वर्षामध्ये त्या ठेक्यावरती आलेला जो काही जमा अधिक्य असतं ते पूर्ण जमा अधिक्य प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवलं जात नाही, तर ते अधिक्यच त्या ठिकाणी पुढच्या वर्षाला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार करताना त्याचा विचार केला जात असतो. नंबर 5 कंप्लीट कॉन्ट्रॅक्ट. एखादा ठेका घेतलेला आहे आणि ज्या फायनान्शियल इयरमध्ये घेतला त्याच फायनान्शियल इयरच्या शेवटी पूर्ण झालेला असेल तर त्याला कंप्लीट कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. ए पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट वर्किंग इन कंप्लीट इन ए नियरेस्ट फायनान्शियल इयर इज कॉल्ड कंप्लीट कॉन्ट्रॅक्ट. इन दिस टाईप्स कॉन्ट्रॅक्ट क्रेडिट बॅलेन्स ऑन कॉन्ट्रॅक्ट अकाउंट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्या वर्षामध्ये ज्या फायनान्शियल इयरच्या सुरुवातीलाच ठेक्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच फायनान्शियल इयरच्या शेवटी ते काम पूर्ण झालेलं असेल तर त्या ठिकाणी त्याला पूर्ण ठेका असे म्हटलं जातं. कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जात असतं. अशा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटवर जे काही जमा अधिक्य आलेलं असतं त्याला नफा समजून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवला जात असतो. नंबर 6 कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्ट अप टू 1/4 or 1/20 1/2 or 1/4 contract is completed is called the incomplete contract. But a particular contract working is complete below or up to 1/3 work is financial year. In these types contract credit balance on contract account 1/3 balance transfer to profit and loss account but whole credit balance transfer to next year of the particular contract account. बघा, ठेक्याचं काम सुरू झालेलं आहे एखाद्या फायनान्शियल अकाउंटमध्ये आणि त्या फायनान्शियल अकाउंटमध्ये 1/4 म्हणजे 1/4 किंवा 1/2 50% काम एवढं पूर्ण झालेलं असेल तर त्या वर्षामध्ये आलेलं जमा अधिक्य, ठेका लेख्यावर आलेलं जमा अधिक्य पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला न पाठवता जे काही बॅलन्स येईल त्याच्या 1/3 एवढं बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवलं जातं आणि बाकीचं राहिलेलं सगळं बॅलन्स हे पुढच्या वर्षाला पाठवलं जात असतं. कंप्लीटेड कॉन्ट्रॅक्ट अप टू 50% और 90% म्हणजे 50% किंवा 90% एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं काम पूर्ण झालेलं असेल तर अशा वेळी किती नफा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवला जातो. बघा, ए पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट वर्किंग इज कंप्लीट अप टू द 1/3 वर्क ऑन द फायनान्शियल इयर. In these types of contract, credit whole balance on the contract account not transfer to profit and loss account, but 2/3 credit balance transfer to profit and loss account.
एखादा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालेलं आहे, परंतु कितीपर्यंत झालेलं आहे, 50% ते 90% पूर्ण झालेलं असेल, तर अशा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचं जे जमा अधिके असतं, जमा अधिके म्हणजे प्रॉफिट, परंतु हे जे बॅलन्स असतं त्याच्या पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवलं जात नाही, तर 2/3 म्हणजे जवळपास 75% एवढी रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवली जात असते. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द पर्पज ऑफ MCQ. सो अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळं तुम्ही ते गांभीर्यानं त्याचा विचार करा आणि पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा. नंबर 8, वर्क इन प्रोग्रेस. बघा, जे ठेक्याचं काम दिलेलं असेल आणि ठेका पूर्ण जरी झालेला नसेल, परंतु त्या ठिकाणी काम हे चालू असेल, प्रोग्रेसिव्ह असेल, त्याला वर्क इन प्रोग्रेस असं म्हटलं जातं. ए पार्ट ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट वर्क इन कम्प्लीट बट ऑन प्रोग्रेस टू कम्प्लिशन इज कॉल्ड वर्क इन प्रोग्रेस. काम चालू आहे, परंतु त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नसेल, प्रोग्रेसमध्ये चालू आहे, प्रोग्रेसिव्ह काम चालू आहे, पूर्ण झालेलं नाही, तर त्याला वर्क इन प्रोग्रेस असं म्हटलं जातं. बघा, आपण जेव्हा रोडवरून एखाद्या काम चालू असलेल्या रोडवरून जातो, तेव्हा तिथे एक पाटी लावलेली असते वर्क इन प्रोग्रेस म्हणून, म्हणजे काम चालू आहे, आणि काम चालू आहे म्हणजे आणखी संपलेलं नाही आहे. त्यानंतरची कन्सेप्ट आहे बघा, एक्सलेशन क्लॉज, विस्तार कलम ज्याला मराठीतून म्हणतो आपण. एखाद्या ठेक्याचं काम घेतलेलं आहे, ज्या फायनान्शियल इयरमध्ये ते काम घेतलेलं आहे, त्या फायनान्शियल इयरमध्ये ते काम पूर्ण झालेलं नसेल, किंबहुना 2 वर्षापेक्षा जास्त असेल, 1 वर्षापेक्षा जास्त असेल, अशावेळी जे शेवटचं वर्ष असतं, त्या शेवटच्या वर्षामध्ये एखाद्या वेळेस कॅश इन्फ्लेशन होत असतं, म्हणजे चढ उतार होत असतो. चढ्या भावाने जर त्या ठिकाणी मटेरियल विकत घ्यावं लागत असेल, महागाई झालेली असेल, तर अशावेळी जो काही इन्फ्लेशन प्राईस असेल, त्या इन्फ्लेशन प्राईसनुसार त्या ठिकाणी ठेक्याचं मूल्य हे ठरवलं जात असतं. याला म्हणायचं आहे एक्सलेशन क्लॉज, विस्तार कलम म्हणतात. म्हणजे चालू वर्षामध्ये जर महागाई वाढलेली असेल, तर त्यानुसार, त्या महागाईनुसार पुन्हा ते ठेक्याचं मूल्य हे कमी जास्त केलं जात असतं. त्याला एक्सलेशन क्लॉज असं म्हटलं जातं, विस्तार कलम. नंबर 10, सर्टिफाईड वर्क. आउट ऑफ द वर्किंग जॉब ऑफ कॉन्ट्रॅक्ट completed and certified by the architect or engineer of a concerned contract. त्या संबंधित ठेक्याच्या इंजिनियरने त्या ठिकाणी झालेल्या कामाचं व्हेरिफिकेशन केलेलं असेल, तर त्या व्हेरिफिकेशन केल्यानंतर तेवढ्या कामाचं तो प्रमाणपत्र कॉन्ट्रॅक्टरला देत असतो. दॅट इज कॉल्ड द सर्टिफाईड वर्क. अनसर्टिफाईड वर्क, काम चालू आहे, काम पूर्ण झालेलं आहे, परंतु इंजिनियरनं अजून त्याला व्हेरीफाईड केलेलं नसेल, प्रमाणपत्र दिलेलं नसेल, तर त्याला अनसर्टिफाईड वर्क असं म्हटलं जातं. आउट ऑफ द वर्किंग जॉब ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट कम्प्लिटेड बट नॉट सर्टिफाईड बाय द आर्किटेक्ट ऑर इंजिनियर ऑफ कन्सर्न कॉन्ट्रॅक्ट, प्रमाणपत्र दिलेलं नसेल, तर त्या ठिकाणी त्याला अनसर्टिफाईड वर्क असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट कसं तयार केलं जातं, तर त्याला 2 बाजू असतात, डेबिट साईड अँड क्रेडिट साईड. पर्टिक्युलर रुपीज. ऑन द डेबिट साईड, ओपनिंग स्टॉक, परचेस ऑफ मटेरियल फ्रॉम अनदर कॉन्ट्रॅक्ट, फाउंडेशन, एक्सपेंडिचर, मशिनरी, वेजेस, कॅरेज इनवर्ट अँड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट साईडला बाय कॉन्ट्रॅक्टी अकाउंट, by material transfer to another contract, by closing balance of the machinery, work in progress, closing stock and profit and loss account. अशा प्रकारे दोन्ही बाजूला ह्या रकमा लिहिल्या जातात आणि त्यानुसार कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार केलं जात असतं. कॉन्ट्रॅक्टरची जमा बाजू जास्त असेल तर प्रॉफिट होत असतो, नावी बाजू जास्त असेल तर त्या ठिकाणी लॉस होत असतो. याप्रमाणे हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार केलं जात असतं. दुसरा कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. कॉन्ट्रॅक्टी अकाउंट म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला जेवढी काही रक्कम प्राप्त झालेली असेल, तर नावे बाजूला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट असं लिहितात, आणि जमा बाजूला ती रक्कम बँकेत जमा झालेली असते, म्हणून कॅश त्या ठिकाणी दाखवली जात असते. त्यानंतर बघा, बॅलन्स शीट. नेहमीप्रमाणे आपण जे बॅलन्स शीट तयार करतो, तसं त्या कॉन्ट्रॅक्टचं कॉन्ट्रॅक्ट जे काही कॉन्ट्रॅक्ट असेल त्याचं बॅलन्स शीट तयार केलं जातं. लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्या वर्षात झालेला नफा घेतला जातो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस,
जे काही देणं आहे ते सुद्धा त्या नावे बाजूला घेतलं जातं. जमा बाजूला वर्क इन प्रोग्रेस लेस कॅश केली जाते आणि कॅश जेवढी मिळाली असते ती मायनस केली जाते आणि बाकीची रक्कम वर्क इन प्रोग्रेस म्हणून त्या ठिकाणी दाखवली जाते. इट इज ऑल्सो द असेट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. मशिनरी, क्लोजिंग स्टॉक, फर्निचर etc. assets are shown on the asset side of the balance sheet, and also extra liabilities are shown on the liability side of the balance sheet. In this way, these two accounts and one balance sheets are prepared in the contract account. Now in this video I have give the format of the contract account and balance sheet, and also various concepts are clear in this video. After then I will issue second video, the calculation of contract account and how to show the balance sheet of the contract. In these types I will prepare the next video and issue to you. प्लीज विद्यार्थी मित्रांनो काय करा, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि या व्हिडिओमध्ये जे काही कन्सेप्ट आणि कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आणि बॅलन्स शीटचं फॉर्मॅट तुम्हाला दिलेलं आहे त्या फॉर्मॅटची पुन्हा पुन्हा काय करा, पाहणी करा, पुन्हा व्हिडिओ बघा, त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि क्लिअर केल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी दुसरा व्हिडिओ मी पाठवतो. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट कसं तयार केलं जातं, त्याच्यामध्ये कोणकोणते खर्च दाखवले जातात, त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक कुठं दाखवलं जातो, ओपनिंग स्टॉक कुठं दाखवला जातो, परचेस ऑफ मटेरियल वगैरे कुठं दाखवलं जातं, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट कसं तयार केलं जातं. आणि बॅलन्स शीटमध्ये बॅलन्स शीट हे बॅलन्स होईल असं सांगता येत नाही, परंतु बॅलन्स शीटमध्ये कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचे जे लायबिलिटीज आणि असेट हे कशा दाखवले जातात याचा विचार आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये करायला. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. काही कन्सेप्ट तुम्हाला जर नाही समजल्या तर परत मला मोबाईलवर कम्युनिकेट करा आणि ह्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. धन्यवाद. थांबू तिथं आपण.